कळलं आपलं मरण जवळ आलेलं आहे. तो महाकालीला हात जोडू लागला, गयावया करू लागला, रक्षण करण्याची मागणी मागू लागला. तेव्हा महाकालीने सांगितलं, तुला काय हवं ते वरदान मागून घे. तेव्हा दैत्य काय मागू लागला ऐकूया. नर बलिदान द्यावे पौष पौर्णिमेला, व्रतासुर मागणी मागतो काली केला. संपवशील तू अशान मानव जातीला, पशु बलिदान तुला मिळेल वर्षाला. काय घडले घडी कथाय का पुढे, काय घडले घडी कथाय का पुढे. व्रतासुर नावाचा दैत्य महाकालीला मागणी मागू लागला, नरबळी मला पौष पौर्णिमेला दे. त्यावेळेला महाकाली म्हणाली, नरबळी मिळणार नाही, सर्व मानवजात संपून जाईल, पशुबळी तुला दिला जाईल. आणि त्यावेळेला महाकालीनं वचन दिलं आणि तेव्हापासून पशुबळीची सुरुवात झाली. दैत्याचा प्राण घेतला आणि पुढे काय झालं आपण ऐकूया. महाकालीनं वचन दिले दैत्याला, काळ्या खडगानं मारील त्याला. किंचाळीचा आवाज दरी मध्ये घुमला, तोडून हात बांधिले कमरेला. काय घडले घडी कथाय का पुढे, काय घडले घडी कथाय का पुढे. महाकालीने वचन दिलं, तुला दर पौष पौर्णिमेला बलिदान दिलं जाईल. काळ्या खडगानं त्याचा वध केला, किंचाळीचा आवाज घुमला आणि त्याचे हात तोडून कमरेला बांधले. दैत्याच्या मुंडक्याची माळ महाकालीनं गळ्यात घातली आणि त्यावेळेला युद्धामध्ये सहाय्य कुणी कुणी केले ते आपल्याला ऐकायचंय. वीरभद्र पोतराज होता सहाय्याला, त्यांनी पण मारिले लाख्या सुराला. शुभ आशीर्वाद दिला पांडवाला, राहिली ज्योती रूपन मांडर गडाला. काय घडले घडी कथाय का पुढे, काय घडले घडी कथाय का पुढे. वीरभद्र पोतराज सहाय्य करण्यासाठी रणभूमीवरती गेले. महाकालीला सहाय्य केलं. जगातला पहिला पोतराज, त्याचं नाव वीरभद्र, आणि शुभ आशीर्वाद दिला, पांडवांना वाचवलं. आणि त्या ठिकाणी गुप्त रूपाने वीरभद्र व महाकाली राहू लागले. पुढे काय होतंय आपण ऐकूया. दैत्याच्या मुंडक्याची बनवून या माळ, शेंदरण रूप दिसे अकराळ विकराळ. आरुळी ठोकीता जीभ लळलळ, गाडीच्या चाकावानी दिसत्यात डोळ. काय घडले घडी कथाय का पुढे, काय घडले घडी कथाय का पुढे. महाकालीचं स्वरूप कसं आहे. दैत्य मुंडांच्या माळा, शेंदराचे लेपन, अकराळ विक्राळ स्वरूपाची. आरोळी ठोकल्याबरोबर जीभ कशी लळा लळा बाहेर पडते आणि गाडीच्या चाकावानी एक एक डोळा, अशी माझी महामाया. तर आपण ऐकूया. ज्योत रूपान खडगात गुप्त झाली, स्वर्गातून देवानी फुले उधळली. मांडव्य ऋषीने तिथे स्थापना केली, नवसाला आधी माया पाहू लागली. काय घडले घडी कथाय का पुढे, काय घडले घडी कथाय का पुढे. ज्योत
रूपानं खडगामध्ये गुप्त झाली. स्वर्गातून देवाने पुष्पवृष्टी केली आणि मांडव्य ऋषीने तिची स्थापना केली. नवसाला पावणारी आई महाकाली अशी नाव पावली आणि त्या डोंगरावरती राहू लागली. तर मग ऐकूया. लोक वस्ती झाली द्वापर युगात, त्याच गावात मांढरे घराण्यात. काळू नामक भक्ता होती पूजा नित्य, भरवाराला जाई काली मंदिरात. काय घडले घडी कथा ऐकापुढे, काय घडले घडी कथा ऐकापुढे. द्वापार युगामध्ये त्या ठिकाणी लोकवस्ती झाली. मांढरे घराण्यामध्ये काळू नामक एक भक्त होती आणि ती महाकालीच्या दर्शनासाठी रात्री 12 वाजता जात असे. आपलं दुःख त्या आईला सांगत असे आणि पुढे काय झालं ते आपण ऐकूया. पंचारती सोन्याची घेऊन हाताला, वाऱ्याचा वेग होता तिच्या चालण्याला. करवंद जाळीतून जायची दर्शनाला, ताडमाड झाली उंच डोंगराला. काय घडले घडी कथा ऐकापुढे, काय घडले घडी कथा ऐकापुढे. पंचारती सोन्याची हातात घेऊन वाऱ्याच्या वेगानं माय माझी चालायची. करवंदाच्या जाळीतून मार्ग काढीत मांडर गडावरती जायची. ताडामाडाची झाडी, उंच डोंगर, वाघ हसवले, नाग साप इंचू याची पर्वा न करून आई काळूबाईच्या दर्शनासाठी जायची आणि काळूबाई सोबत बोलायची, आपले सुखदुःख सांगायची. पुढे काय होते ते ऐकूया. निळ्या झाडावर मुंगूस चढ, भाऊन सर्पा संग ते लढ. दगडामधी दडली घोर पड, झाडावर न उतार ती वानर माकड. काय घडले घडी कथा ऐकापुढे, काय घडले घडी कथा ऐकापुढे. तिला मुंगसा आडवी यायची, तिला सर्प आडवे यायचे. लांडगे, कोले, घोरपडी, वानर, माकड अनेक प्रकारची संकट त्या ठिकाणी होती. पण त्याचा विचार न करता, भीती न बाळगता मंदिरामध्ये जायची आणि पुढे काय होतंय ते ऐकूया. आरतीचं ताट घेऊन काळू चालली पुढं पुढं, आकाशात घिरट्या घालती गिदड. तरी ऐकू येते पक्ष्यांची फडफड, हाक देता महाकाली उघडती कवाड. काय घडले घडी कथा ऐकापुढे, काय घडले घडी कथा ऐकापुढे. आरतीचं ताट घेऊन काळूबाई पुढे निघालेली आहे. आकाशात गिधाड घिरट्या घालत आहेत, पक्ष्यांची फडफड ऐकू येत आहे आणि आवाज दिल्याबरोबर महाकाली दरवाजा उघडत आहे आणि काळूला आत घेत आहे. मग पुढे ऐकूया. आंबा पिंपळ आणि देवदार, चाफ्याचं झाड आणि उंबर, बिब्याचं झाड डोंगराच्या वर, रतकिड किरकिरती आती भेसूर. काय घडले घडी कथा ऐकापुढे, काय घडले घडी कथा ऐकापुढे. त्या डोंगरावरती झाड कशी होती? आंबा, पिंपळ, देवदार, चाफ्याचं झाड
उंबराचं झाड, बिब्याची झाडं होती आणि रान किड्याची किरकिर चालू होती. भीती वाटावी असे आवाज निघत होते, तरी सुद्धा न भीता न घाबरता देवळामध्ये जायची. इकडे नवऱ्याला संशय आला. त्यांनी काय केलं ते आपण ऐकूया. संशय पतीला माग गेला, काळू संग बोलताना पाहिले पत्नीला. पतिव्रता नार माझी उस्कारा सोडीला, चरणी सामावून घे ग बोलती आईला. काय घडले घडी कथा ऐका पुढे, काय घडले घडी कथा ऐका पुढे. पतीला संशय आला. काळूबाईच्या माग तिचा पती आलेला आहे. डोंगर चढून त्याला भीती वाटू लागली, पण बायको भीत नव्हती. काळूबाई सोबत बोलत होती. त्यांनी उस्कारा टाकला. आपली पत्नी महापतिव्रता असून आपण उगाचच तिच्यावरती आळ घेतला आणि पतीने संशय घेतलेलं लक्षात आलं. मग काळूबाई महाकालीला बोलू लागली, तुझ्या चरणामध्ये मला सामावून घे. आणि मग काय झालं ते आपण ऐकूया. प्राण ज्योत निघली, मूर्तीत विलीन झाली, पतीची काया भांबवून गेली. प्राण त्याने सोडीला, कीर्ती जगी झाली, मांडरची काळूबाई नाव रूपाली. काय घडले घडी कथा ऐका पुढे, काय घडले घडी कथा ऐका पुढे. त्या माऊलीची प्राणज्योत निघाली आणि मूर्तीमध्ये विलीन झाली. पतीची काया भांबावून गेली आणि काळूने प्राण सोडला आणि महाकालीच्या चरणामध्ये विलीन झाली आणि पतीने सुद्धा त्या ठिकाणी प्राण सोडला. पुढं काय होतंय आपण ऐकूया. महाकाली काळूबाई नाव पावली, संकटाला धावून शिवशक्ती आली. नागिनी रूपात भाग्यवंता दिसली, पुजाऱ्याला पाहून गालामध्ये हसली. काय घडले घडी कथा ऐका पुढे, काय घडले घडी कथा ऐका पुढे. महाकाली त्या काळूबाई भक्तिनीच्या नावावरून काळूबाई झाली आणि संकटकाळी शिवाची शक्ती धावून आली. नागिनी रूपात चाफ्याच्या झाडावरती आजही भाग्यवंताला दिसते. पुजारी आणि भाग्यवंत भक्त तिला पाहू शकतात. म्हणून पुढे काय आपण ऐकूया. जत्रा भरती पौष पौर्णिमेला, महाराष्ट्रातून भक्त येते दर्शनाला. देवारा काळूचा नेतात भेटीला, महाराष्ट्रातील पोतराज आरतीला. काय घडले घडी कथा ऐका पुढे, काय घडले घडी कथा ऐका पुढे. काळूबाईची जत्रा पौष पौर्णिमेला भरते. पुणे, मुंबई आणि उभ्या महाराष्ट्रातून काळेश्वरी भक्त दर्शनाला येत असतात. देवारे घेऊन आईच्या भेटीसाठी येतात आणि महाराष्ट्रातील पोतराज आरत्या वाजवत नेतात, काळूबाईची सेवा करतात. अजून तिथे काय आहे आपण ऐकूया. मांगिरबा गोंजिरबा तिचे राखणदार, महादेव झाला पाण्यातला म्हस्वेश्वर. हनुमान राखणीला गदा खांद्यावर, काळू पालखीत भक्त लोळे चरणावर. काय घडले घडी कथा ऐका पुढे, काय घडले घडी कथा ऐका पुढे.
मांगीर बाबा गोंजीर बाबा राखणदार ठरले आणि महादेव मसोबा रूपानं पाण्यातला मसोबा म्हणून त्या ठिकाणी थांबला. हनुमान गदा घेऊन सदा सर्वदा मांडरगडाचं रक्षण करीत आहे. काळूची पालखी मिरवत असते आणि भक्त मंडळी दर्शन घेत असतात. पुढे काय आपण ऐकूया. काळूच्या नावाला नका लावू डाग, माहित आहे समद्याला तिचा किती राग. खोट नाट चालत नाही करमी येईल भोग, सांगे मनोज दास कुणाला वागे मना जोग. काय घडले घडी कथा ऐकामुळे, काय घडले घडी कथा ऐकामुळे, काय घडले घडी कथा ऐकामुळे. मालकीन माझ्या काळूला चेड्याच राखन, माझ्या काळूला चेड्याच राखन, माझ्या काळूला चेड्याच राखन, माझ्या काळूला चेड्याच राखन. पायी लोळती भूतकिंत आज्ञा पाळती, खेळ बंगाली खेळती इडा पिडा काळू जाळती. टाकती या रिंगान न भवती, टाकती या रिंगान, टाकती या रिंगान न भवती, टाकती या रिंगान. माझ्या काळूला चेड्याच राखन, माझ्या काळूला चेड्याच राखन, माझ्या काळूला चेड्याच राखन, माझ्या काळूला चेड्याच राखन. मांगीर पहारा देती काळू मांडरगडी नांदती. दंडी दुश्मन बांधती निंदकांचं नरड फोडती. गदा घेऊन हनुमान रे गदा घेऊन हनुमान, घेऊन हनुमान गदा घेऊन हनुमान. माझ्या काळूला चेड्याच राखन, माझ्या काळूला चेड्याच राखन, माझ्या काळूला चेड्याच राखन, माझ्या काळूला चेड्याच राखन. पाटीला विद्वान गड भारीला मंत्रान, काळूचा फेवरी नागिन मंडाबाई तिची बहीण. कुणाला गातोय गाणं तिथं, कुणाला गातोय गाणं, कुणाला गातोय गाणं तिथं, कुणाला गातोय गाणं. माझ्या काळूला चेड्याच राखन, माझ्या काळूला चेड्याच राखन, माझ्या काळूला चेड्याच राखन, माझ्या काळूला चेड्याच राखन. भावनबीराची मालकीन न भावनबीराची मालकीन, भावनबीराची मालकीन न भावनबीराची मालकीन. माझ्या काळूला चेड्याच राखन, 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 माझ्या काळूला चेड्याच राखन. बामनाची पोरगी तिनं काळूला हिनवलं, काळू
काढून दावीला झटका तिला भक्तीन बनवला बामनाची पोरगी सांग भल बोलली, बामनाची पोरगी सांग भल बोलली, काळू तुझ्यासाठी तिनं लाज सोडली, काळू तुझ्यासाठी तिनं लाज सोडली, लाज सोडली, काळू तुझ्यासाठी तिनं लाज सोडली. काळूचा देवारा केस जणू लांब लांब सोनियाच्या तारा, डोईवर घेतला काळूचा देवारा केस जणू लांब लांब सोनियाच्या तारा. काळू भक्ताच्या मेळ्यात चालली, काळू भक्ता संगतीनं नाती जोडली, काळू तुझ्यासाठी तिनं लाज सोडली, काळू तुझ्यासाठी तिनं लाज सोडली, तुझ्यासाठी तिनं लाज सोडली, काळू तुझ्यासाठी तिनं लाज सोडली. मांडराचा गाड दिसे काळा काळा, आला जमुनी साऱ्या भक्तांचा मेळा. मांडराचा गाड दिसे काळा काळा, आला जमुन साऱ्या भक्तांचा मेळा. पौर्णिमेला जाण्याची रीत पाडली, पौष पौर्णिमेला जाण्याची रीत पाडली, काळू तुझ्यासाठी तिनं लाज सोडली, काळू तुझ्यासाठी तिनं लाज सोडली, तुझ्यासाठी तिनं लाज सोडली, काळू तुझ्यासाठी तिनं लाज सोडली. निंदा केली ढाळ जात, काळाच्या काळीन बाण मारीला काळ जात. काळू भक्तांची निंदा केली ढाळ जात, काळाच्या काळीन बाण मारीला काळ जात. चिंदी संसाराची तराटरा फाडली, चिंदी संसाराची तराटरा फाडली, काळू तुझ्यासाठी तिनं लाज सोडली, काळू तुझ्यासाठी तिनं लाज सोडली, तुझ्यासाठी तिनं लाज सोडली, काळू तुझ्यासाठी तिनं लाज सोडली. निंदा केली जतरात, फुलं पाडली तिनं घाऱ्या नेत्रात. काळू भक्ताची निंदा केली जतरात, फुलं पाडली तिनं घाऱ्या नेत्रात. मनोज दासाची नाही मर्जी मोडली, मनोज दासाची नाही मर्जी मोडली, काळू तुझ्यासाठी तिनं लाज सोडली, काळू तुझ्यासाठी तिनं लाज सोडली, तुझ्यासाठी तिनं लाज सोडली, काळू तुझ्यासाठी तिनं लाज सोडली, काळू तुझ्यासाठी तिनं लाज सोडली, काळू तुझ्यासाठी तिनं लाज सोडली. जगताची माय, मांडवी ऋषीने स्थापन केली जगताची माय.
भेटली काळूबा नागिनी रूपात मला भेटली काळूबा लाख्या सुराला केला या ठार वरी रचील गाव मांढर तिथं चालतो काळूचा दरबार गोजरबा मांगीरबा पुढे सरदार पुजारे संग बोलत बसती काय सांगू नवलाय पुजारे संग बोलत बसती काय सांगू नवलाय नागिनी रूपात मला भेटली काळूबा नागिनी रूपात मला भेटली काळूबा नवकोटी चेड आन गोट माझ्या काळूबाईचं सतपन मोठ हो करवंदीची झाडी लय आहे दाट मांडरगडाला नागमोडी वाट 12 गाड्या विद्यावाला धावजी सोबत हाय 12 गाड्या विद्यावाला धावजी सोबत हाय नागिनी रूपात मला भेटली काळूबा नागिनी रूपात मला भेटली काळूबा गदा घेऊन हनुमान उभा पाण्यामध्ये शोभे देव म्हसोबा मंडाबाईच्या कानात झुबा अघोरी दैत्याचा मोडला या खोबा वेतळ वेतळ भूतावळ कोंबड बकर खाय वेतळ वेतळ भूतावळ कोंबड बकर खाय नागिनी रूपात मला भेटली काळूबा नागिनी रूपात मला भेटली काळूबा आई पार्वतीचा आहे अवतार 7 लक्ष मंत्राचा चाले भडे मार करणी कवटाळ करती हो पार बाळ कुणाल सांगतो या खर मनोजदास सुखाची रास दान देतच राय मनोजदास सुखाची रास दान देतच राय नागिनी रूपात मला भेटली काळूबा नागिनी रूपात मला भेटली काळूबा मांडवी ऋषीनं स्थापन केली जगताची माय मांडवी ऋषीनं स्थापन केली जगताची माय नागिनी रूपात मला भेटली काळूबा नागिनी रूपात मला भेटली का